आजच्या वेळेस बघायचं इथं 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 4.1 मधला प्रश्न क्रमांक पहिला. प्रकरण कोणतं आहे? गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर व प्रमाण. ओके, त्याच्यामधला आपल्याला पहिला प्रश्न बघायचा आहे. खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमधील या 3 जोड्या दिल्यात. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपामध्ये लिहा. संक्षिप्त रूपामध्ये कसं लिहायचं म्हणजे ह्याचं याला किती 1:2 प्रमाण आहे, 2:3 आहे, 4:5 आहे, असं लिहायचं आपल्याला. ओके, तर आपण पहिलं गणित बघूया. 72-60 बघूया. ओके, आता आपल्याला अंशछेद रूपामध्ये लिहायचं. 72 वरती 60 खाली. आता बघूया हे दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? 6ने जातो. त्याच्यानंतर 12ने पण जातो. पाडे आपल्याला येणं आवश्यक आहे. 12×5 = 60, 12×7 = 72. आता 6 आणि 5ला कोणत्या संख्येने भाग जातो? नाही, कोणत्या संख्येने जात नाही. म्हणजे 6 आणि 5, 6/5 हे फायनल आन्सर आहे. म्हणजे याचं गुणोत्तर काय? 6:5 आहे. ओके, तर गुणोत्तर व प्रमाण हे धडा शिकताना आपल्याला पाडे येणं आवश्यक आहे. आता दुसरं गणित बघूया. 38-57. ते आपल्याला अंशछेद रूपामध्ये लिहायचं आहे. 38 वरती 57 खाली. आता हे ह्याला बघा. आता 19चा पाडा जर कोणाला असेल तर लगेच समजेल त्याला. 19 × 38, 19 × 57. ओके, म्हणजे 2/3, 2/3. त्याला संक्षिप्त रूपामध्ये 2/3 असं म्हणतात. आता तिसरं 52-78. आता इकडे आपल्याला 30पर्यंत तरी पाडे आले पाहिजे. 52 वरती लिहिलं, 78 खाली लिहिलं. आता हे बघा 26 × 52, 26 × 78. 26चा पाडा जर नाही आला तर 13चा पाडा येणं आवश्यक आहे. 13×4 = 52. हे बघा 13×7 = 78 होणार. त्याच्यानंतर 2 न्यायला 2 × 4 = 6. हिशोब तोच येणार आहे. 2/3च येणार आहे उत्तर. त्याचं संक्षिप्त रूपामध्ये गुणोत्तर किती? 2/3 आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक दुसरा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.